जी पवित्र वचनं आपण वाचलेली आहेत, या पवित्र वचनांमध्ये स्तोत्रसंहिता 24, जखर्या 9 अध्याय 9 ते 17 वचनं, फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 1 ते 11 वचनं आणि लूका शुभवर्तमान 19 अध्याय 28 ते 40 ही वचनं आपण वाचलेली आहेत. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हा संपूर्ण पवित्र शास्त्राचा केंद्रबिंदू आहे. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय पवित्र शास्त्र कधीही पूर्ण होऊ शकत नाही. आम्ही उत्पत्तीच्या पहिल्या पानापासून ते प्रकटीकरणाच्या शेवटच्या पानापर्यंत आम्ही जे वाचत जाऊ, प्रत्येक पुस्तक आणि प्रत्येक पान हे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्हाला सांगत असतं. जुन्या करारामध्ये जरी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष पाहायला मिळत नाही, तरी देखील वेगवेगळ्या प्रतीकांच्या स्वरूपामध्ये ख्रिस्त जुन्या करारामधल्या प्रत्येक पुस्तकामध्ये दडलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि वेगवेगळ्या प्रतीकांच्या माध्यमातून तो आमच्या समोर येतो. आणि मग ज्या वेळेस आम्ही नवीन करारामध्ये वाचन करायला सुरुवात करतो, तेव्हा मत्तयाच्या शुभवर्तमानापासून आम्हाला प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत लिहिलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 4ही शुभवर्तमान ख्रिस्ताबद्दल सांगतात. लिहिलेली प्रत्येक पत्र ही येशू ख्रिस्ताबद्दल वर्णन करतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या बाबतीत एकही गोष्ट अशी कधीच नव्हती की जी पूर्वी कधी नोंदवून ठेवलेली नव्हती किंवा जिच्याबद्दलची योजना केली नव्हती. त्याचा जन्म, त्याचं सेवा कार्य, त्याचं दुःख सहन, मृत्यू, त्याचं पुनरुत्थान, या सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित होत्या. परमेश्वराने या सगळ्या गोष्टींची योजना अगोदरच करून ठेवलेली होती. आणि या गोष्टी कशासाठी, प्रभू येशू ख्रिस्त का आणि कशासाठी, तर मानवाचा उद्धार करणं, मानवाचं तारण करणं, याकरता आपल्या पुत्राची योजना परमेश्वरानं युगारंभीच केलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्याच्या बाबतीत जे काही भविष्यवाणी करण्यात आलेले आहे, ज्या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत अगोदरच सांगून ठेवण्यात आलेल्या होत्या जुन्या करारामध्ये, त्या प्रत्येक गोष्टीचं आणि प्रत्येक भविष्यवाणीची पूर्तता आम्हाला नवीन करारामध्ये झालेली पाहायला मिळते. यशाया काय म्हणतो बघा, ह्यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मान्युएल म्हणजेच आम्हा सन्निध देव असे ठेवील. आणि या भविष्याची पूर्तता 700-750 वर्षानंतर आम्हाला पाहायला मिळते. तिथे लूका शुभवर्तमानामध्ये शुभवर्तमानकार काय म्हणतो बघा, देवदूतानं तिला म्हटले, मरिये भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव येशू ठेव. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची ही भविष्यवाणी अगोदरच करून ठेवण्यात आली होती आणि त्याची पूर्तता आपल्याला पाहायला मिळते. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर त्याचा बाप्तिस्मा आपण पाहतो. बाप्तिस्मा झाल्याबरोबर लगेच आत्म्यानं त्याला अरण्यात नेलेला आहे आणि त्याची परीक्षा सैतानाकरवी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहतो. अरण्य म्हणजे काय आहे? अरण्य म्हणजे खूप झाडी आहेत, घनदाट जंगल आहे असा अर्थ त्याचा नाहीये. त्या काळामध्ये अरण्य म्हणजे मुळात इस्रायल ही भूमी जी आहे किंवा इस्रायल लोकांची ही जी भूमी आहे, ही भूमी ओसाड भूमी आहे, रखरखीत आहे. अशा परिस्थितीमध्ये जिथे झुडूपही नाही, जिथे पाणी नाही, अशा ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, मनुष्य मैलोनमैल दिसत नाही, अशा ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला नेण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्याची परीक्षा घेण्यात आलेली आहे. त्याची परीक्षा झाल्यानंतर मात्र प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या सेवा कार्याला प्रारंभ केला. सेवा कार्याला सुरुवात करत असताना त्यानं पहिला संदेश दिला. मार्क शुभवर्तमानामध्ये शुभवर्तमानकार मार्क काय म्हणतो, काळाची पूर्णता झाली आहे. जे प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या सेवेची सुरुवात करीत असताना जो पहिला संदेश दिला तो लिहून ठेवण्यात आला आणि तो काय म्हणतो पहा, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. पश्चातापाचा पहिला संदेश प्रभू येशू ख्रिस्तानं दिला. प्रभू येशू ख्रिस्तानं संदेश देत असताना फार स्पष्टरीतीने आणि परखडपणे संदेश दिलेला आहे. देवाच्या राज्याविषयी सांगितलेला आहे.
आपण सेवेला सुरुवात केलेली आहे. आधी आपण लोकांची मनं जाणून घ्यावीत, आधी लोकांमध्ये आपण मिसळावं, आधी त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यावं, त्यांचा कल काय आहे. या कोणत्याही गोष्टीत ख्रिस्त कधीच पडला नाही. त्यानं थेट लोकांना संदेश दिला आणि पहिलाच संदेश त्यानं काय दिला? तो म्हणतो पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. आणि मग आम्ही पाहतो लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 4 अध्यायात 18 आणि 19व्या वचनामध्ये त्यानं त्याच्या कार्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. पहिला संदेश दिला, पश्चाताप करा. आता तो कोणत्या प्रकारचं कार्य करणार आहे, लोकांमध्ये त्याच्या कार्याची पद्धत काय असणार आहे. आम्ही निवडणुका आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं नाही का, जे उमेदवार आहेत ते त्यांच्या कार्याचा किंवा पुढच्या 5 वर्षांमध्ये ते कोणत्या प्रकारचं सेवा कार्य करणार आहेत समाजासाठी, त्याचं ते अजेंडा जाहीर करतं. त्यांचं सेवा कार्य किंवा ते कोणत्या प्रकारची त्यांच्या वॉर्डमध्ये किंवा त्यांच्या प्रभागामध्ये ते काम करणार आहेत, त्याप्रमाणे ते काय करतात, त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करतात. प्रभू येशू ख्रिस्तानं देखील सांगितलेलं आहे की तो कोणत्या प्रकारचं कार्य करणार आहे. पहा लूक 4:18 आणि 19 मध्ये काय म्हटलेलं आहे? परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्थ सांगण्यास, भग्न हृदयजनास बरे करण्यात त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. काय आहे त्याचा अजेंडा? काय आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याचा जाहीरनामा? याला नासरेतचा जाहीरनामा देखील असं म्हटलं जातं. त्यानं काय म्हटलेलं आहे की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. धरून नेलेल्यांची सुटका म्हणजे जे किडनॅप खऱ्या अर्थानं झालेले आहेत त्यांना सोडायचंय का? नाही. हे कोणतं धरून नेलं जाणं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला नेमकं काय म्हणायचं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या म्हणण्याचा अर्थ फार वेगळा आहे. ज्यांना सैतानानं बंधनामध्ये टाकलेलं आहे, जे सैतानाच्या मार्गामध्ये गेलेले आहेत, जे त्याच्या फसव्या बोलण्याला फसलेले आहेत, बळी पडलेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टी ते देवाचं राज्य सोडून करत आहेत, असे जे बंधनामध्ये अडकलेले आहेत, ज्यांना धरून नेलेलं आहे, या शब्दाचा अर्थ तो आहे. जे सैतानाच्या बंधनामध्ये आहेत त्यांना सोडवण्याकरता मी आलो आहे. त्यांची सोडवणूक करण्याकरता परमेश्वरानं मला अभिषेक केलेला आहे, असं प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट रीतीनं सांगितलेलं आहे. तो काय पुढे म्हणत आहे? आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ. आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ व्हावा याचा अर्थ काय आहे? म्हणजे पुन्हा त्यांना खऱ्या अर्थानं डोळे यावेत असा त्याचा अर्थ आहे का? इथे देखील आध्यात्मिक अर्थ आहे. ज्यांनी देवाच्या राज्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, ज्यांनी डोळे झाक केलेले आहे, ज्यांनी परमेश्वराकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ज्या लोकांनी देवाला सोडून इतरत्र ते गेलेले आहेत, त्यांच्या डोळ्यांना उघडण्याकरता मी आलेलो आहे. त्यांचे डोळे उघडण्यासाठी. अनेक वेळा आपण आपल्या बोली भाषेमध्ये देखील प्रयोग करतो नाही का, बोलण्यामध्ये प्रयोग करतो, जरा डोळे उघडे ठेवून पहा. याचा अर्थ काय? आमचे डोळे उघडेच असतात, परंतु आमच्या पाहण्याची जी दृष्टी आहे ती फार महत्त्वाची. आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो ते फार महत्त्वाचं आहे. डोळे उघडे ठेवून पहा म्हणजे डोळे आम्हाला आहेत, परमेश्वरानं चांगली नजर आम्हाला दिलेली आहे, पण आम्ही नेमकं काय पाहतो? आम्ही देवाच्या वचनांकडे पाहतो की आम्ही जगाच्या झगमगाटाकडे पाहतो, आम्ही जगातल्या इतर गोष्टींकडे पाहतो? आम्ही नेमकं काय पाहतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ. आता याचा शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर ख्रिस्तानं त्याच्या सेवा कार्यामध्ये जे आंधळे आहेत त्यांना निश्चित अर्थानं दृष्टिदान दिलेलं पण आहे, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून ज्यांनी देवाच्या राज्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे अशांसाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जे आंधळे झालेले आहेत, डोळे असून आंधळे आहेत, त्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ व्हावा याकरता परमेश्वरानं मला अभिषेक केलेला आहे. जे ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. ठेचले जाणं याचा अर्थ काय? जे लोक समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये नाहीत, ज्या श्रीमंतांनी त्यांच्यावरती अन्याय केलेले आहेत, जे दरिद्र आहेत, गरीब आहेत, जे पिचले गेलेले आहेत, ज्यांना
समाजानं बाहेर टाकलेलं आहे, ज्यांच्याकडं कुणाचं लक्ष नाही, त्यांच्या रोजच्या जेवणाची वानवा आहे, ते जगतायत काय किंवा मरतायत काय ह्याकडं पाहायला देखील कोणाकडं वेळ नाही. अशा लोकांसाठी मी आलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की अशांसाठी मला अभिषेक करण्यात आलेला आहे. हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याचा जाहीरनामा त्यानं प्रसिद्ध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे कोणी पॉलिटिशियन नाही आहे की आश्वासनं जाहीर करायची आणि ती कधीच पाळायची नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलं तेच त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यानं केलेलं आहे. 30व्या वर्षी प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या सेवा कार्याला प्रारंभ केला आणि 3 वर्ष त्यानं त्याचं सेवा कार्य केलं. या 3ही वर्षामध्ये ख्रिस्तानं फक्त देवाच्या राज्याविषयी घोषणा केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या सेवा कार्यामध्ये असताना त्यानं त्याचं कार्य पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यशा संदेशाच्या ग्रंथामध्ये 61व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानं त्याचं प्रभू येशू ख्रिस्त जे त्याचं कार्य करणार होता त्याचं वर्णन या यशाच्या ग्रंथामध्ये अगोदर आपल्याला करून ठेवलेलं पाहायला मिळतं. याच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्यावरती जी जबाबदारी पित्यानं सोपवली होती ती पूर्णपणे त्यानं पार पाडलेली आहे. आपल्या पित्याची आज्ञा त्यानं तंतोतंत पाळलेली आहे. ती आज्ञा संपूर्णपणे त्यानं त्याच्या जीवन कार्यामध्ये पाळून परमेश्वराचं गौरव केलेला आहे. त्याच्या कार्याचा सर्वोच्च बिंदू काय आहे? त्यानं 3 वर्ष लोकांमध्ये राहून देवाच्या राज्याविषयी सांगितलेलं आहे, कार्य केलेलं आहे. परंतु या सगळ्यामधून जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याचा जो सर्वोच्च बिंदू आहे तो बिंदू म्हणजे काय आहे? तर आपल्या देहाचं प्राणार्पण करणं, आपल्या प्राणाचं अर्पण करणं आणि देह त्या वधस्तंभावरती, त्या क्रूस खांबावरती खेळवून घेणं, हा त्याच्या सेवा कार्याचा सर्वोच्च बिंदू आहे. आणि म्हणून त्या कार्याकडे जात असताना, त्या काल्वरी म्हटलेल्या ठिकाणी जात असताना, त्या काल्वरी म्हटलेल्या ठिकाणी जाण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याशी संवाद साधत आहे. योहान 17मध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तानं केलेली प्रार्थना पाहायला मिळते. फार सुंदर रीतीनं ख्रिस्तानं प्रार्थना केलेली आहे. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो पहा, योहान 17:1 हे बापा, वेळ आली आहे, तू आपल्या पुत्राचे गौरव कर, अशासाठी की पुत्राने तुझे गौरव करावे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याशी संवाद साधत असताना म्हणत आहे की हे परमेश्वरा, आता वेळ आलेली आहे, तू आपल्या पुत्राचं गौरव कर आणि पुत्र तुझा गौरव करेल. कोणती वेळ आलेली प्रियानो? प्रभू येशू ख्रिस्ताच्या या प्रार्थनेचं काय अर्थ आहे? त्याच्या ध्येयाप्रत जाण्याची वेळ आली आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे. त्यानं जे मिशन ठरवलेलं आहे, जे त्याचं व्हिजन आहे, त्या व्हिजनपर्यंत, त्या ध्येयाप्रत जाण्याची वेळ आलेली आहे. अजून कोणत्या गोष्टीची वेळ आलेली आहे? मानवाच्या उद्धारासाठी शेवटचा यज्ञ करण्याची वेळ आलेली आहे. अजून कोणती वेळ आलेली आहे? सैतानाला पायाखाली चिरडण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पित्याशी बोलत असताना तो म्हणत आहे की हे बापा, वेळ आलेली आहे, या गोष्टींची वेळ आलेली आहे, हे प्रभू येशू ख्रिस्ताला आता सांगायचं आहे. आणि म्हणून त्यानं काय केलेलं आहे? त्याच्या ध्येयाप्रत पोहोचण्याकरता प्रभू येशू ख्रिस्तानं निर्धारानं आपलं तोंड यरुशलेमेकडे केलेलं आहे. हा कोणता निर्धार आहे? तर मरणाकरता आणि पुनरुत्थानासाठी त्यानं केलेला निर्धार आहे. यरुशलेमेकडे त्यानं आपलं तोंड केलेलं आहे. यरुशलेम म्हणजे शांतीचं शहर. या शांतीच्या शहरामध्ये काय घडलेलं आहे आपल्याला पाहायला मिळतं. शांतीचं शहर आहे खरं, परंतु याच शहरानं तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. येशूला ही गोष्ट माहिती होती आणि त्यासाठीच तो या जगामध्ये आला होता. त्याला माहिती होतं की आतापर्यंत मी माझं कार्य पूर्ण केलेलं आहे. देवाच्या राज्याविषयी मला लोकांना जे सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे. आता परमेश्वराच्या योजनेप्रमाणे माझं ध्येय, माझे जे अंतिम ध्येय आहे ते पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आता प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमकडे वाटचाल करत आहे. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं झावळ्याचा जो रविवार आज आपण साजरा करत आहोत, या दिवशी काय घडलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर
जैतुनाच्या डोंगराजवळ आहे आणि त्या ठिकाणी त्यानं आपल्या शिष्यांना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो काय म्हणत आहे की समोर जी 2 गावं आहेत त्या गावांपैकी एका ठिकाणी जा आणि तिथे तुम्हाला गाढवी आणि तिचं शिंगरू बांधलेलं दिसेल, ते घेऊन या. बेतफगे नावाच्या गावामध्ये त्यांना पाठवलेलं आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला जर कुणी असं विचारलं की हे तुम्ही का सोडता, तर त्यांना असं सांगा, प्रभूला याची गरज आहे, प्रभूला ह्यांची गरज आहे. आणि मग ते तुम्हाला ते गाढवे आणि ते शिंगरू सोडू देतील आणि मग ते घेऊन तुम्ही माझ्याकडे या. प्रियांनो, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं त्याचप्रमाणे शिष्यांनी केलं आणि शिष्यांनी ती गाढवी आणि ते शिंगरू प्रभू येशू ख्रिस्ताकडं आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या घटनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं सेवा कार्य ज्यावेळेस आपण पाहतो आणि हा प्रसंग ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट फार प्रकर्षानं जाणवते. ती कोणती आहे, तर या वेळेत प्रभू येशू ख्रिस्तानं फक्त पहिल्यांदा स्वतःचा प्रभू म्हणून उल्लेख केलेला आहे. आपण सर्व शुभवर्तमान चाळून पाहावं. या घटनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना सांगत असताना स्वतःचा उल्लेख प्रभू म्हणून सर्वप्रथम केलेला आहे. प्रभूला याची गरज आहे आणि असं तुम्ही ज्यावेळेस सांगाल त्यावेळेस तुमच्यासाठी ते करण्यात येईल. आणि मग पुढं आपण पाहतो की ते गाढव आणि गाढवीचं शिंगरू ख्रिस्ताकडे आणलेलं आहे. यहुदी परंपरा जी आहे, या यहुदी परंपरेनुसार यरुशलेमेमध्ये लोक या सणाकरता, वलांडणाच्या सणाकरता एकत्र जमत होते. उदाहरणार्थ, आत्ताच्या युगामध्ये आमची लेकरं जी आहेत ती शिक्षणाकरता बाहेरच्या देशांमध्ये जातात. कधी लेकरं तिथंच स्थायिक होतात किंवा काही लेकरं पुन्हा येतात, पुन्हा जातात. काही आमची जी मंडळी आहे, आम्ही मायग्रेट होऊन शहरामध्ये येतो. खेड्यांमधून आम्ही काय करतो, उदाहरणार्थ नगरकडची काही मंडळी आहे, कामाधंद्याच्या निमित्तानं, व्यवसायानिमित्त, नोकरीच्या निमित्तानं काही लोक पुण्यासारख्या ठिकाणी शिफ्ट होतात, काही लोक मुंबईसारख्या ठिकाणी शिफ्ट होतात. परंतु नगरमध्ये आजही प्रथा आहे. कदाचित सोलापूर, कोल्हापूर याही ठिकाणी ती प्रथा असेल. त्या त्या शहरांमधले, त्या त्या जिल्ह्यांमधले लोक कामानिमित्त, व्यवसायानिमित्त प्रोग्रेस होण्याकरता ते आपलं शहर, आपली भूमी, आपलं खेडं, आपलं तालुका सोडून इतरत्र जातात. परंतु जरी ते इतरत्र गेले तरी देखील सणावाराला पुन्हा आपल्या मूळ भूमीमध्ये येतात, पुन्हा आपल्या गणगोतामध्ये येतात, आपल्या लोकांमध्ये येतात. आजही तीच प्रथा आपल्याला चालू असलेली पाहायला मिळते. त्याचप्रमाणे हे यरुशलेममधले जे यहुदी लोक होते, हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त गेलेले होते, व्यवसायानिमित्त गेलेले होते. परंतु वलांडणाकरता मात्र हे सगळे लोक एकत्र, मूळ जे यरुशलेममधले त्यांचे वडीलधारी लोक आहेत ते आहे त्या ठिकाणीच आहेत. परंतु त्यांच्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्या कामानिमित्त आणि इतर गोष्टींसाठी ते बाहेर जात असत आणि बाहेर गेल्यानंतर ते पुन्हा सणाकरता म्हणून पुन्हा आपल्या मायभूमीमध्ये काही दिवसांसाठी येत. ज्याप्रमाणे आपणही आपल्या लोकांमध्ये जातो, सण साजरे करतो आणि मग पुन्हा आपण आपल्या मूळ नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपण पुन्हा आपलं ते शहर सोडून येत असतो. त्याचप्रमाणे याही लोकांनी केलेलं आहे. आणि या प्रसंगामध्ये किंवा या सणाच्या दिवसांमध्ये काय होत असत, तर यरुशलेममध्ये जी मूळ लोकसंख्या तिथली आहे त्याच्यापेक्षा 5 पटीनं लोक जास्त वाढत असायचे. उदाहरणार्थ 1,00,000 लोक जर समजा त्या शहरामध्ये असतील, त्या यरुशलेममध्ये असतील, तर सणामुळं जवळपास 4 ते 5 लोकांची भर तिथं पडलेली असायची. शिवाय इतरही काही लोक येत असत आणि त्यामुळं लोकांना शहरामध्ये जागा न मिळाल्यामुळं ते गावकुसाच्या बाहेर देखील त्यांचे तंबू टाकून राहत असत. ही या संपूर्ण दिवसांमधली तिथली परिस्थिती असायची. आणि मग आता प्रभू येशू ख्रिस्ताकडं ते गाढवाचं शिंगरू आलेलं आहे. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यावर बसला आणि लोकांनी काय केलेलं आहे, डहाळ्या तोडून त्याच्या मार्गामध्ये टाकलेल्या आहेत. अनेकांनी आपली वस्त्र त्याच्या वाटेवरती पसरलेली आहेत आणि लोकांनी घोषणा दिलेल्या आहेत, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. लोकांनी घोषणा दिलेल्या आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचा राजा म्हणून स्वीकार केलेला आहे.
तू आमचा राजा आहेस. होसाना या शब्दाचा अर्थ काय आहे? आम्हाला वाचव. लोकांनी आपल्या राजाचं स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील या घटनेची भविष्यवाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. जकर्या 9 मध्ये काय म्हटलेलं आहे? जकर्या संदेशला काय म्हणतो? अगे सियोनाचे कन्ये अत्यंत उल्हास कर, अगे यरूशलेमेचे कन्ये हर्षनाद कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी आहे आणि त्याच्याजवळ तारण आहे. तो नम्र आहे. तो गाढवावर, गाढवीच्या शिंगरावर स्वार झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त नम्र आहे. कोणी सांगितलंय? जकर्यानं सांगितलेलं आहे. अगोदरच सांगून ठेवलेला आहे. तो राजा आहे, परंतु तो कसा आहे? तो नम्र आहे. आणि नम्रतेचं प्रतीक काय? तर राजा असूनही त्यानं निवड कोणाची केली? त्यानं निवड गाढवीच्या शिंगराची केली. का त्यानं ख्रिस्तानं गाढवाच्या ऐवजी घोडा वापरला नाही? राजा आहे ना तो, मग त्यानं घोडा का वापरला नाही? त्याच्या पाठीमागं कारण आहे प्रियानो. त्याच्या पाठीमागं कारण आहे. ती कारणं काय आहेत ती बघूयात आपण. 4 कारणं मी आपल्या समोर ठेवतो. प्रभू येशू ख्रिस्तानं गाढवीच्या शिंगराची जी निवड केलेली आहे, ती निवड करून तो खऱ्या अर्थानं किती नम्र आहे हे त्यानं दाखवून दिलं. गाढवीच्या शिंगरावरती बसून. पूर्वीच्या काळी म्हणजे जुना कराराच्या काळामध्ये राजे ज्यावेळेस विजय संपादन करून येत असत त्यावेळेस ते घोड्याचा वापर करत असत. परंतु एखाद्या विशिष्ट प्रसंगासाठी राजे असतील किंवा गर्भ श्रीमंत लोक असतील, ते त्यांच्याकरता गाढवाची निवड करत असत. एखाद्या विशिष्ट प्रसंगासाठी ते लोक घोडा न वापरता गाढव वापरत असत. म्हणजे राजा जरी असला तरी एखाद्या विशिष्ट प्रसंगाकरता तो राजा गाढव किंवा गाढवीचं शिंगरू वापरत असत आणि त्याच्यावरती ते स्वार होत असत. या गोष्टींमधून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत काय पाहायला मिळतं? एक तर तो राजा आहे, दुसरी गोष्ट तो नम्र आहे. राजा असून तो नम्र आहे आणि नम्रतेचं प्रतीक त्यानं काय दाखवलं की त्यानं त्याच्या या मिरवणुकीसाठी त्यानं गाढवीच्या शिंगराचा उपयोग केलेला आहे. अजून काय आम्हाला पाहायला मिळतं? प्रभू येशू ख्रिस्तानं या गोष्टींच्या माध्यमातून किंवा या घटनांच्या माध्यमातून एका कायद्याची पूर्तता केलेली आहे. अनुवादाच्या ग्रंथामध्ये आपल्याला 17व्या अध्यायामध्ये 16 आणि 17 या वचनामध्ये तो कायदा पाहायला मिळतो. आता त्या भागामध्ये मी जात नाही कारण ते खूप मोठं स्पष्टीकरण होईल. अनुवादाच्या ग्रंथात परमेश्वरानं अगोदरच सांगून ठेवलं होतं की तुम्ही पुन्हा मिस्रामध्ये जायचं नाही. तिथून तुम्ही तुमच्याकरता रथ आणि घोडे आणायचे नाहीत. का? तर तुम्हाला मी तिथून सोडवलेलं आहे, त्या बंधनातून, त्या बंदिवासातून सोडवलेलं आहे आणि पुन्हा आता तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नये, ही परमेश्वराची योजना होती. आणि त्याकरता परमेश्वरानं ती आज्ञा, तो कायदा या इस्रायली लोकांसाठी करून दिलेला होता. या कायद्याची देखील प्रभू येशू ख्रिस्तानं पूर्तता केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग आपण पाहतो की लोकांनी जयोत्सवानं ख्रिस्ताचं स्वागत केलेलं आहे. त्याच्या समोर, त्याच्या वाटेवरती पायघड्या पसरलेल्या आहेत, आपली वस्त्र पसरलेली आहेत, डहाळ्या टाकलेल्या आहेत आणि त्यांनी घोषणा दिलेली आहे. त्यांनी घोषणा देत असताना आपल्या राजाचं स्वागत केलेलं आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा यरूशलेमेमधला हा जो प्रवेश आहे हा विजयी प्रवेश आहे. त्याला वाटलं म्हणून किंवा काहीतरी आपण वेगळं करावं म्हणून हा प्रवेश नाही. या प्रवेशाला, या प्रभू येशू ख्रिस्ताच्या यरूशलेमेमध्ये येण्याला फार मोठा अर्थ आहे. त्यानं जो प्रवेश केलेला आहे हा विजयाचा प्रवेश आहे. हा प्रवेश अजून काय सांगतं? हा नम्रतेचा विजय आहे. नम्रतेचा विजय असा हा प्रवेश आहे. गर्व आणि दिखाऊपणावर मिळवलेला हा विजय आहे. म्हणून याला विजयाचा प्रवेश असं म्हटलं गेलेलं आहे. दारिद्र्यानं श्रीमंतीवर मिळवलेला विजय आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं लढाई करून कोणत्याही प्रकारचा विजय मिळवलेला नाही. ख्रिस्ताकडं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन तोच होता. मसीहा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडं लोकांनी फक्त रोमी शासनापासून आम्हाला सोडवणारा आमचा मसीहा, याच एका दृष्टिकोनातून लोकांनी ख्रिस्ताकडं पाहिलं खरं, परंतु नंतरच्या काळामध्ये ख्रिस्ताच्या बाबतीत असणारी जी त्यांची आशा होती ती धूसर होत गेलेली आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताकडं आता लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. नम्रता, सभ्यतेचा संताप आणि द्वेषावर मिळवलेला हा विजय आपल्याला पाहायला मिळतो. प्रभू येशू ख्रिस्तानं विजय मिळवला खरा, परंतु हातामध्ये तलवार, भाला, बर्ची न घेता त्यानं विजय मिळवलेला आहे. आणि या विजयामध्ये संपूर्ण यरूशलेम शहर सामील झालेलं आहे. आणि लोक घोषणा देत आहेत. काय घोषणा देत आहेत पहा. दाविदाच्या पुत्राला होसाना, दाविदाच्या पुत्राला होसाना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे होसाना या शब्दाचा अर्थ काय आहे. आम्हाला वाचव. कुणापासून वाचव. लोक अजूनही रोमी शासनाकडे लक्ष देऊन आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की मला बंधनामधून तुम्हाला सोडवायचं आहे, मला बंधनामधून तुम्हाला वाचवायचं आहे, तुमचे डोळे मला उघडायचे आहेत. परंतु कोणती बंधनं आहेत. तुम्हाला कोणी धरून नेलेलं आहे. तुम्हाला रोमी शासनानं धरून नेलेलं नाही, तुम्हाला सैतानानं धरून नेलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला हे सांगायचं आहे. आणि लोक अजूनही काय म्हणत आहेत. आम्हाला वाचव, आम्हाला वाचव, या रोमी शासनापासून आम्हाला वाचव. प्रियानो, लोकांची विचार करण्याची क्षमता, त्यांची विचार करण्याची पद्धत आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं ध्येय ह्याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, कदाचित त्यांनी इतर लोक बोलत आहेत म्हणूनही काही जण बोलत असतील. त्यामध्ये असणाऱ्या प्रत्येकाचाच नाही, परंतु जे खऱ्या अर्थानं काही जे येशूवरती विश्वास ठेवणारे होते, या लोकांनी विश्वासानं घोषणा दिलेल्या आहेत. अनेकांना तर हेही माहिती नव्हतं की हा नेमका कोण आहे. कारण मगाशी सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे अनेक जण या मूळच्या यरूशलेमीमधले परंतु बाहेरून आलेले देखील होते. त्या लोकांना ख्रिस्त कोण आहे हे देखील माहिती नव्हतं. आणि अशी लोक त्या गर्दीमध्ये सामील झालेले होते. आणि लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा राजा म्हणून स्वीकार केला. ज्या दिवशी ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं त्याच्या 4 दिवस अगोदर घडलेली ही घटना आहे. आणि या घटनेच्या माध्यमातून ख्रिस्ताच्या बाबतीत पूर्ण झालेले भविष्यवाणी आपल्याला पाहायला मिळते. या लोकांमध्ये खूप लोक असे होते की ज्यांना प्रश्न पडला होता, हा आहे तरी कोण, हा नेमका आहे तरी कोण. या लोकांमध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तरेकडचा असल्यामुळं तो मूळ यरूशलेमकरांसाठी परका होता. या लोकांनी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच स्वीकारलं नाही. आणि म्हणून ख्रिस्ताच्या बाबतीत आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळतं की तो स्वकीयांकडे आला, परंतु स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग आता स्वकीय म्हणजे अजून किती जवळचे, तर त्याच्या भावंडांनी देखील त्याचा स्वीकार केला नाही. आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत त्याचे भाऊ काय म्हटलेले आहेत की त्याला वेड लागलेला आहे, त्याला वेड लागलेला आहे. इतकं त्याला लोकांनी दूर ठेवलेलं होतं, इतकं त्याच्याकडं लोकांची गर्दी असायची त्याच्या सेवा कार्यामध्ये. निश्चित अर्थानं ती गर्दी कोणाची होती. जे आजारी आहेत, काहीतरी व्याधी शरीरामध्ये आहे, ते बरं करून घेण्याकरता स्वार्थापोटी आलेली ती गर्दी असायची. प्रभू येशू ख्रिस्त अन्न देतो म्हणून त्याच्याकडं भुकेनं आलेले लोक होते. जेवण आपल्याला करायला मिळेल, स्वार्थ. प्रभू येशू ख्रिस्ताकडे जे कोणी आले ते स्वार्थानं आलेले आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. परंतु त्या आलेल्या प्रत्येकाची गरज प्रभू येशू ख्रिस्तानं भागवलेली देखील आहे. जरी त्याला हे माहिती होतं की माझ्या भोवती जमलेली जी गर्दी आहे ही गर्दी स्वार्थापोटी आहे, तरी देखील त्यानं त्याचं सेवा कार्य सोडलं नाही, त्यानं त्याचा चांगुलपणा सोडला नाही. याहीपेक्षा अधिक कळच तो काय, तर त्याच्या शिष्यांमध्येच असणारा जो यहुदा, त्या यहुदाबाबत देखील प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की हाच मला धरून देणार आहे. त्या यहुदाला देखील ख्रिस्तानं बरोबरीनं वागवलंच ना शेवटपर्यंत. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यालाही ठेवलेला आहे बरोबर, त्याला कधी जाणीव करून दिली नाही. तो त्याचं कार्य करत होता एका बाजूला, पॅरलली त्याला त्याच्या डोक्यामध्ये ते विचार चालले होते की मी आता याला कसा धरून देईल. का तो त्याच्या शिष्यांमध्ये सामील झाला होता माहिती आहे आपल्याला.
त्याला देखील इतर लोकांप्रमाणेच अपेक्षा होती की हा मसीहा, ज्याच्याकडे आम्ही मसीहा तारणारा म्हणून, सोडवणारा म्हणून आम्ही पाहतो, हा आमच्यासाठी युद्ध करण्याकरता आमचा नेता होईल, आम्हाला रोमी शासनापासून तो वाचवेल, आमच्याकरता तो शस्त्र घेऊन उभा राहील. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जी शस्त्र सामुग्री आहे ही भौतिक शस्त्र सामग्री नाही. त्याच्याकडं कोणतं शस्त्र आहे? त्याच्याकडं शब्दाचं शस्त्र आहे. त्यानं शब्दानं काय केलेलं आहे? लोकांचे आजार बरे केलेले आहेत. लोकांना अशुद्ध आत्मे लागल्यापासून त्यानं बरं केलेलं आहे. त्यानं लोकांना नवीन जीवन दिलेलं आहे. लोकांच्या तारणाकरता तो या जगामध्ये आला. लोकांचं तारण व्हावं याची तळमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवन कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रियांनो, तो सोडवण्याकरता जरूर आला, परंतु तो रोमी शासनापासून सोडवण्याकरता नाही, तर तो सैतानाच्या बंधनातून लोकांना सोडवण्याकरता या जगामध्ये आला. आणि ज्यावेळेस त्या यहुदाला या गोष्टी कळू लागल्या की मी ज्या उद्देशानं प्रभू येशू ख्रिस्ताचा किंवा या येशूचा शिष्य झालेलो आहे, ते उद्देश आता पूर्ण होत नाही, माझ्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण होत नाहीत, आणि म्हणून हळूहळू त्यानं येशूपासून लांब व्हायला सुरुवात केली, ख्रिस्ताला एकटं सोडून द्यायला सुरुवात केली, आणि त्यानं त्याचं कार्य त्याच्या वेळेनुसार करायला सुरुवात केली. प्रियांनो, त्याला असं वाटत होतं की तो येशूला धरून देणार आहे, परंतु ही योजना होती परमेश्वराची, आणि त्या योजनेचा यहुदा एक भाग होता. हे त्याला शेवटपर्यंत कळालं नाही. अनेक लोकांना असं वाटत होतं की आम्ही त्याला धरून दिलेलं आहे. परुषांना वाटत होतं, धर्मपुढाऱ्यांना वाटत होतं, ते त्या योजनेचा भाग झालेले आहेत. आणि आम्ही पुढं पाहणार आहोत की यहुदानं प्रभू येशू ख्रिस्ताला धरून कशा पद्धतीनं दिला. या घटनेमधून आम्ही जात असताना, या विजयी प्रवेशामध्ये किंवा या घटनेकडे आम्ही पाहत असताना आम्हाला एक गोष्ट फार प्रकर्षानं पाहायला मिळते. तिथे जे धर्मपुढारी आणि शास्त्री परुषी जमले होते, त्यांना आता भीती वाटू लागली आहे की इतकी मोठी गर्दी या येशूच्या पाठीमागे जर गेली, आज जो जयघोष याच्या बाबतीत होत आहे, जर लोकांनी याला राजा म्हणून स्वीकारलं, आपला नेता म्हणून स्वीकारलं, तर आमचं काय होणार? ही भीती या धर्मपुढाऱ्यांना वाटू लागलेली आहे. त्यांचं आसन आता डळमळीत होऊ लागलेलं आहे, आणि जर सगळे लोक आता याच्या पाठीमागे गेले, तर मग आमची जी सत्ता आहे, आमची जी धर्मसत्ता आहे, आमचं जे वर्चस्व आहे, ते नेस्तनाबूत होणार. ही भीती या धर्मपुढाऱ्यांना, शास्त्री पुरुषांना वाटू लागलेले आहे. आणि ते या गर्दीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणत आहेत की हे गुरु, बघा किती कपटानं, हे गुरु तुझ्या शिष्यांना आवर. आणि ख्रिस्तानं उत्तर दिलेलं आहे, हे जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, हे जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. प्रियांनो, आम्ही तो धोंडा आहोत का? आम्हाला ओरडायचंय. आम्हाला ओरडायचंय. कशासाठी ओरडायचंय? आम्हाला एकमेकांवरती ओरडायचं नाही, आम्हाला एकमेकांच्या विरोधात ओरडायचं नाही, आम्हाला चर्चच्या बाहेर जाऊन आरडाओरड करायची नाही, आम्हाला लोकांशी भांडायचं नाही. आम्हाला कशासाठी ओरडायचं आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हे जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. ते काय ओरडतील? ते देवाच्या राज्याच्या गौरवासाठीचे शब्द ओरडतील. ते देवाचं गौरव करतील. ते गौरव करण्याकरता आमचा गळा आम्हाला मोकळा करायचा आहे. ख्रिस्त म्हणत आहे, हे जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. प्रियांनो, त्या संपूर्ण गर्दीमध्ये दोन प्रकारची माणसं होती. ज्या लोकांनी लाजाराला चौथ्या दिवशी उठलेलं प्रत्यक्ष बघितलं होतं, अशी माणसं त्या गर्दीमध्ये होती. आणि ज्या लोकांनी ही घटना फक्त ऐकलेली होती, त्यांनी प्रत्यक्ष बघितलं नव्हतं, अशी देखील माणसं त्या गर्दीमध्ये होती. त्या लोकांनी बघितलं होतं, लाजार मरून 4 दिवस झालेले आहेत, आणि चौथ्या दिवशी प्रभू येशूनं त्याला मरणामधून उठवलेलं आहे. असे अनेक लोक त्या गर्दीमध्ये होते. प्रियांनो, या संपूर्ण घटनांकडे आपण पाहत असताना आज या घटनेच्या बाबतीत, प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेल्या शिकवणीच्या बाबतीत, त्यानं दिलेल्या संदेशाच्या बाबतीत
आज 2026 सालामध्ये आमचं वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन ज्यावेळेस आम्ही रिलेट करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आम्हाला काय जाणवतं, आम्ही कुठे आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताने जो पहिला संदेश दिला तो म्हणत आहे की पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, सुवार्तेवर विश्वास ठेवा. आजही आम्ही पश्चाताप केलेला आहे का? यावर्षी पुन्हा एकदा देवानं तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे. आम्ही पश्चातापी व्हावं. आम्ही आमच्या चुकांची, पाप आणि अपराधांची परमेश्वराकडे आम्ही क्षमा मागावी. याकरता याही वर्षी पुन्हा एकदा हा प्रवास परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे. आम्हाला अंतर्बाह्य मोकळं व्हायचं आहे. आम्हाला परमेश्वराकडं क्षमा मागायची आहे आणि आमच्या पाप आणि अपराधांसाठी आम्हाला देवाकडे क्षमा मागून त्याचं जीवन आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. आम्ही पश्चाताप केला आहे का? जर नसेल केला तर आज पुन्हा एकदा देवानं तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः नम्र आणि लीन आहे आणि या लीन आणि नम्रतेचं प्रतीक म्हणून काय? तो राजा देखील आहे त्याच वेळी, परंतु त्यानं राजा म्हणून घोडा मागवला नाही. त्यानं त्याच्या स्वार होण्याकरता त्यानं गाढव आणि गाढवीचं शिंगरू मागवलेलं आहे. तो राजा म्हणून त्या लोकांनी त्याचा स्वीकार त्या दिवशी केला खरा, परंतु 4च दिवसांनी त्या लोकांनी ओरड केले की याला वधस्तंभावरती खेळा, याची वाट लावा, त्याचं रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर येवो. किती मोठा शाप या इस्रायली लोकांनी ओढावून घेतला. आज आम्ही काय करत आहोत? आज आम्ही काय करत आहोत? आम्ही त्याचा राजा म्हणून स्वीकार केला आहे का? तो जर आमचा राजा आहे तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळत आहोत का? आम्हाला त्याच्या आज्ञा पाळणं फार गरजेचं आहे. त्यानं गाढवाची निवड केली, गाढवाच्या शिंगराची निवड केलेली आहे. आज आमची निवड केली आहे प्रभू येशू ख्रिस्तानं. जाणवतंय आम्हाला अंतःकरणापासून की खरंच त्यानं माझी निवड केलेली आहे त्याच्या सेवा कार्य करता. जे निवडले जातात ते सत्यानं खरेपणानं वागणारे त्याचे सेवक म्हणून त्याला अपेक्षित आहे. जे सत्य आहे, जे रास्त आहे, जे न्याय आहे, जे योग्य आहे, त्या मार्गावरती चालणारे सेवक प्रभू येशू ख्रिस्ताला अपेक्षित आहेत. आम्हाला वाटतं की आजही आमची निवड परमेश्वरानं त्याच्या सेवा कार्याकरता केलेली आहे. प्रियानो, याचं उत्तर जर नाही तर आम्ही त्याच्याकरता देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की हे परमेश्वरा, तुझ्या सेवेसाठी तू माझी निवड कर. माझी इच्छा आहे, मला तू निवडून घे आणि मला तुझं प्रगटीकरण दे, मला तुझे दृष्टांत दे की जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये मला तुझी सेवा करता येईल. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं या यरूशलेमेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रभू म्हणून स्वतःचा स्वीकार केला, उच्चार केलेला आहे. त्यानं शिष्यांना सांगितलं की प्रभूला याची गरज आहे आणि म्हणून त्यांनी ते सोडून आणताना त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही त्याचा प्रभू, आम्ही त्याचा स्वामी म्हणून अजून तरी स्वीकार केलेला आहे का? हा आमच्यासाठी प्रश्न आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं जुन्या करारातल्या अनुवादाच्या पुस्तकातील जो कायदा आहे त्या कायद्याची पूर्तता केलेली आहे. आम्ही आमच्या परमेश्वरानं दिलेल्या 10 आज्ञांचं पालन आम्ही प्रामाणिकपणे करतो का? ख्रिस्तानं हे त्याच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे की आम्हाला प्रत्येक कायदा आणि प्रत्येक आज्ञा हे पाळणं बंधनकारक आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं तो कायदा पाळून स्वतः त्याच्या कृतीतून ते दाखवून दिलेला आहे. आम्ही किती परमेश्वराच्या आज्ञा पाळतो? आज हा आमच्यासमोर प्रश्न आहे. वर्षानुवर्ष प्रियानो, आम्ही झावळ्या हातामध्ये घेऊन मिरवणूक काढतो, घोषणा देतो. ज्याप्रमाणे आत्ताच जे एक रॅली गेलेली आहे, आम्ही देखील घोषणा देतो, नाही का? परंतु आम्ही घोषणा देत असताना आम्ही इतरांना हे सांगितलं पाहिजे की हा खऱ्या अर्थानं जगाचा तारणारा आहे. आम्हाला हे लोकांना सांगता आलं पाहिजे, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित आहे. निश्चित अर्थानं तो राजा धन्यवादित आहे, तो राजा आहेच, परंतु लोकांना आम्हाला हे सांगता आलं पाहिजे. मग त्याकरता फक्त एकच दिवस आमच्याकडे आहे का? झावळ्यांचा रविवार नाही. उरलेले 364 दिवस देखील परमेश्वरानं तुम्हाला आणि मला दिलेले आहेत की आमचा प्रभू हा फक्त ख्रिस्ती लोकांचा नाही,
त्यानं संपूर्ण जगाकरता प्राण दिलेला आहे, तो जगाचा तारणारा आहे. ही गोष्ट आणि ही घोषणा आम्हाला इतरांना या उरलेल्या दिवसांमध्ये देखील सांगता आली पाहिजे आणि त्यांच्यासमोर आम्हाला करता आली पाहिजे. या सगळ्या गर्दीमध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 2 प्रकारचे लोक होते, ज्यांनी प्रत्यक्ष बघितलं होतं की लाजार मरणामधून उठलेला आहे 4थ्या दिवशी. असेही लोक होते आणि असेही लोक होते की ज्यांनी ती घटना ऐकली होती. आम्ही या 2 गटांपैकी कुठे आहोत? आम्ही कुठे आहोत? आम्ही प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतलेले लोक आहोत का? आम्ही ज्यावेळेस आमच्या अडीअडचणींमध्ये आमच्या देवाचा धावा करतो आणि त्या अडचणींमधून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला मोकळं करतो, आम्हाला बाजूला काढतो, आमच्यावरची सर्व संकट दूर करतो, हा त्याचा अनुभव आमच्यासाठी पूर्ण नाहीये का? आम्ही ज्यावेळेस त्याच्याकडे धावा करून त्याची करुणा भागतो त्यावेळेस प्रियानो, तो परमेश्वर तुम्हाला आणि मला आमच्या संकटामधून दूर करणारा, आम्हाला बंधमुक्त करणारा आमचा जिवंत देव आहे. की आम्ही फक्त अजूनही इतरांच्याच साक्षी ऐकत आहोत? आम्ही कोणत्या गटामध्ये आहोत? आज प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष या जगामध्ये नाही, निश्चितार्थानं नाही. तो कुठं आहे? तो स्वर्गामध्ये तुमच्या आणि माझ्याकरता मध्यस्थी करत आहे. परंतु त्या ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी तो कैवारी पवित्र आत्मा दिलेला आहे. तो तुम्हाला आणि आम्हाला मार्गदर्शन करत आहे. तो आज या क्षणाला इथं आहे. तो याच क्षणाला येरवड्यामध्ये आहे, येरवड्याच्या बाहेर पुण्यामध्ये आहे, संपूर्ण जगामध्ये आहे. तो पवित्र आत्मा सर्वव्यापी सर्वसाक्षी आहे. त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित होऊन आम्ही ज्यावेळेस परमेश्वराकडे आमचं गाऱ्हाणं मागतो, आमचं दुःख मांडतो, आमचे अश्रू ढाळतो त्याच्यासमोर, त्यावेळेस तो परमेश्वर आमच्या संकटातून, आमच्या आजारपणातून, आमच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समधून तो आम्हाला सोडवत नाही का? आणि मग तो जर सोडवतो आणि त्या सोडवल्याचा अनुभव आम्ही घेतो, तरी देखील आम्ही त्याच्या विरोधात जाऊन किती कार्य करतो, आम्ही किती पाप करतो. आज आम्हाला हे ठरवायचं आहे की आम्ही कुठे आहोत. आम्ही त्या ख्रिस्ताचा अनुभव घेतलेले लोक आहोत की आम्ही फक्त ऐकणारे लोक आहोत, आम्ही फक्त संदेश ऐकणारे लोक आहोत. आम्हाला हे ठरवायचं आहे. त्या गर्दीमध्ये जे लोक होते त्या लोकांना प्रश्न पडला होता. काही जण संभ्रमात होते की हा नेमका आहे तरी कोण? हा कोण आहे? अहो, याचं उत्तर भूतांनी दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या भूतांना, ज्या अशुद्ध आत्म्यांना, ज्या ज्या लोकांमधून काढलेलं आहे, त्या अशुद्ध आत्म्यांनी मोठ्याने ओरडून साक्ष दिलेली आहे. हे प्रभू येशू, तू आताच आमच्यामध्ये का पडतोस? तू देवाचा पुत्र आहेस. ही साक्ष कुणी द्यावी? अशुद्ध आत्म्यांनी दिलेली आहे. आणि प्रत्यक्ष जिवंत असणाऱ्या माणसांना अजूनही प्रश्न पडलेला आहे की हा आहे तरी कोण? प्रियानो, आजही 2026 सालामध्ये तुम्हाला आणि मला हा प्रश्न पडलेला आहे का की हा ख्रिस्त आहे तरी कोण? हा येशू आहे तरी कोण? हा प्रश्न आमच्या समोर आजही आहे का? जर तो प्रश्न असेल तर लक्षात घ्या, हीच वेळ आहे स्वतःला सावरण्याची, आत्मपरीक्षण करण्याची, ख्रिस्ताला जाणून घेण्याची. या वर्षामध्ये परमेश्वरानं तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे. आम्हाला आमच्या ख्रिस्ताला ओळखायचं आहे. अजून किती वर्ष आम्ही म्हणणार आहोत हा आहे तरी कोण? त्या चोराला प्रभू येशू ख्रिस्तानं अभिवचन दिलं, मी तुला खचित खचित सांगतो, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. इथं बसलेल्या आम्ही कोणीही हे गृहीत धरू नये. जर त्या चोराला अभिवचन देऊन तो सुखलोकात जाऊ शकतो तर आम्ही देखील जाऊ शकू. म्हणजे आम्ही मरेपर्यंत पाप जरी केलं तरी आम्हाला सुखलोकच प्राप्त होईल आणि त्यानंतर आम्हाला स्वर्गीय जीवन प्राप्त होईल. अशा भ्रमामध्ये आम्ही कधीच राहू नये प्रियांनो. आपण ते जाणणार आहोत उत्तम शुक्रवारी की का त्याला प्रभू येशू ख्रिस्तानं ते अभिवचन दिलेलं आहे. आज आमच्या समोर या घटनेच्या माध्यमातून आम्हाला या गोष्टींचा विचार करायचा आहे की आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे का की हा आहे तरी कोण? आम्हाला आमच्या ख्रिस्ताला ओळखता आलं पाहिजे, आमच्या तारणाऱ्याला ओळखता आलं पाहिजे. आम्हाला त्याचं गौरव करायचं आहे. तो राजा आहे, तो प्रभू आहे, तो स्वामी आहे, परंतु तो माझा स्वामी आहे का?
तो माझा प्रभू आहे का? मी त्याला स्वीकारला आहे का? जर मी त्याला स्वीकारलेला आहे, अंतःकरणापासून स्वीकारलेला आहे, तर त्याच्या इच्छेप्रमाणेच मी चालणार. आणि तसं आम्हाला चालता यावं, आम्हाला त्याच्या आज्ञांचं पालन करता यावं. याकरता परमेश्वर आपल्या प्रत्येकाला अधिक आणि अधिक आशीर्वादित करो आणि आपल्या प्रत्येकाला तो सहाय्य करो. प्रार्थना करो. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. पित्या परमेश्वरा, आजही आमच्या मनामध्ये हा संभ्रम आहे का की हा आहे तरी कोण? प्रभू परमेश्वरा, आम्ही तो धोंडा होण्याचा कधी प्रयत्न केला का? आम्ही ते गाढवाचं शिंगरू होण्याचा कधी प्रयत्न केला का? इतकं नम्र आणि लीन आम्ही कधी केलंय का स्वतःला? जर नाही तर प्रभू, आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, आमच्या शरीरातील हे पाषाणमय हृदय काढून टाक. आणि प्रभू परमेश्वरा बापा, आम्हाला नम्रतेचा आत्मा दे आणि मांसमय हृदय दे प्रभू. आणि तुझं सेवा कार्य करण्याकरता आम्हाला सहाय्य कर आणि आमचा उपयोग करून घे. येशू ख्रिस्त आमचं तारणारा, याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक बापा. आमेन.